क्रमांकाचा 40 ते आपलं प्रकरण अद्वैतानंद प्रकरण असल्यामुळे द्वैत किम स्वरूप आहे त्याचं स्वरूप इथे सांगणार. मायामयत्वेन विकारस्य अनुसरा. सत्य काय आणि असत्य काय. एखादा घट आहे, घटामध्ये नामरूप आहे, कुंभार क्रियेने आलं असल्यामुळे ते मिथ्या आहे. घटामध्ये असलेली जी माती आहे ती काय आहे, नामरूपी मिथ्या असते. उपादान कारण एक असते. तसे नामरूप म्हणजे जगत आहे. मग जगत मिथ्या असून त्याला अधिष्ठान ब्रह्म हे मात्र काय सत्य आहे. तेव्हा मायामयत्वेन विकार असेल. हा विकार कोणामुळे आलेला? मायेमुळे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आहे का? मग जगताच्या पृथ्वीच्या संगती करता आपल्याला माया करावी लागते. म्हणजे विकार जो आहे तो कोणाचा आहे? मायाचा आहे. विकार अंधूर्त आहे. अंधूर्त आहे म्हणजे मिथ्या आहे. आणि विकाराला आधार असलेले जे अशी मृत्तिका मात्र काय आहे असं कोण सांगते? श्रुती सांगे. इथे अम्रवीत श्रुती. तेव्हा त्याच्यामध्ये एखाद्या कापडावरती चित्र काढलेलं असेल, मग आधार चित्राला आधार कोण आहे? मग कापड काय सत्य आहे. आणि पोताऱ्याने असं फिरवलं तर चित्र काय होते? एक सत्य आणि एक काय. मग द्वैत एकच आहे, मिथ्य आहे. अनाद्वैत एकच आहे, सत्य आहे. द्वैताला कारण माया आहे, अज्ञान आहे. हे द्वैत कसं आहे? नाममात्र असणारे द्वैत कसं आहे? त्याच्याकरता काही लक्षणं दिली देवा. 39वा श्लोक. हाच श्लोक आहे. बरं. मागच्या श्लोकाचा संदर्भ पुढचा श्लोक सांगायला तुम्हाला आले का परीक्षेमध्ये? संदर्भाचा सरळ अर्थ लिहा. संदर्भ कळाला म्हणजे सरळ अर्थ काय करता येतं. नुसता सरळ अर्थ लिहिला तर मग त्याच्यामध्ये ऐका 2 मार्क कोणाला संदर्भाला आणि 3 मार्क कोणाला सरळ अर्थाला. संदर्भ कळायला पाहिजे ना. मग कीर्तनकार नाही का पहिल्या कडव्याची दुसऱ्या कडव्याचा कसा संबंध आहे? दुसऱ्याची तिसऱ्याचा. वांग निष्माद्यम नाम मात्रम विकारो नास्य सत्यता स्पर्शादी गुणयुक्त सत्या केवळ म्हणजे. विकार जो आहे नाम आणि वांग फक्त वाणीत आहे. घटान म्हटलं तरी माती जाणतो माती आहे का नाही? उगा वाणीमध्ये फक्त आहे. नाम आणि रूप कशात आहे? माती आण म्हटलं तरी मातीच आहे. घटान म्हटलं तरी नाम मात्र आहे. घटा किम स्वरूप आहे. विकारो नाचे आलेला जो नामरूपामुळे विकार तो सत्य नसून काय आहे? मग सत्य कोण आहे? स्पर्शादी गुणयुक्त सत्य. सर्व गुणांनी युक्त असलेली असे जी मृत्तिका, केवळ मृत्तिका, ती मात्र काय? सत्य मिथ्या विवेक. विवेकाचे प्रकार नित्य अनित्य विवेक, सत्य मिथ्या विवेक. विवेकाचे काय? आता पुन्हा आणखी त्याचं स्पष्टीकरण करून सांगतात. व्यक्ता व्यक्ते तदाधारित त्रिषु पर्याय कालवैतेन तृतीयस अनुगच्छते. व्यक्ता व्यक्ते तदाधारा त्रिषु अध्यय. आता 3 प्रकार पडले. काय एक व्यक्त, एक अव्यक्त आणि त्याला असणारा आधार. 3 झाले. घट दिसतोय कोण आहे? व्यक्त.
आहे ना. बरं, व्यक्त तर अव्यक्ताच्या शिवाय व्यक्त आलं कुठून? अव्यक्त आधीने एखादा आंबा आहे, आंबा दिसत झाड म्हणतात, बीज काय केलं पाहिजे? बीज हे कसं असते? अव्यक्त. कार्य कसं आहे ते अव्यक्तामधून व्यक्त काय होते? अव्यक्त आधी होत आहे. आपलं स्थूल रूप टाकून ज्याच्यामध्ये राहते त्याला अव्यक्त म्हणाय. कोणचं रूप? सूक्ष्ममध्ये. एखादा शेंगदाण्याचा का शेंगदाणा आहे, त्याच्यामध्ये बीज कसं आहे? अव्यक्त स्वरूप. व्यक्त नाही पण आहे. नामरूप कसं दिसतं? व्यक्त दिसतं. आणि अव्यक्त दिसत नाही, पण व्यक्त. अव्यक्त काय करावं? आपण जे आलो तो कुठून आलो? अव्यक्त. भगवान म्हणतात ना, व्यक्त नष्ट होत असते. व्यक्त त्याला शोक करण्याचं काय नाही. तो काय कायमचा नष्ट होतो का? फक्त शरीर नष्ट होते, पण बीज जसं जे त्याला बीज. व्यक्त अव्यक्त कशा नष्ट होत असते? ब्रह्मज्ञान. तो जीव हे भाष जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, एकदा शेंगदाणा भाजला म्हणजे मग अंकुर नाही फुटत. मग अंकुर फुटण्याची क्रिया काय झाली? संपली. त्याप्रमाणे इथे सांगा, व्यक्त एक अव्यक्त आणि त्याला आधार म्हणजे अधिष्ठान. त्याला आधार काय असो? सर्व याचे या जगताला अधिष्ठान कोण आहे? काय चित्र विचित्र जगत दिसते, याच्यात कोणी ना कोणी स्थिर तत्व असलं पाहिजे. ते स्थिर तत्व याचा शोध आहे. भारतीय संस्कृतीने याचा जास्त विचार केला आहे. पाश्चिमात्य संस्कृती कमी आहे, ते स्थिर तत्व मानतात. पण जसं वेदांत शास्त्रामध्ये स्थिर प्रत्यय आहे, तसा कोणत्याच तत्वज्ञानामध्ये दिसून येत नाही. आपला अभ्यास कमी पडतो. मामासाहेबांचा अभ्यास त्यांना शिकवायचा असायचा, त्याच्यामुळे ते तत्ववेत्ते होते. मग सर्व जगातील तत्ववेत्त्याने याचा काय केलेलं आहे? मला स्थिर तत्व कोणतं आहे? त्याला वेदांतामध्ये ब्रह्मामध्ये चढे ना आपले निबळे. त्याला व्यक्त एक अव्यक्त त्याला आधार. त्रिशो अद्वयो द्वयो पर्याय काल भाय. 3 झाले ना, व्यक्त, एक अव्यक्त आणि एक तदाधार. पहिले 2 जे आहे ना, ज्यावेळेला व्यक्त असते त्यावेळेला अव्यक्त नसते, आणि अव्यक्त असते त्यावेळेला तदाधार म्हणजे व्याप्ती, ब्रह्माची व्याप्ती. तिन्ही ह्याच्यामध्ये व्यक्तात एक कोण आहे? आधार ब्रह्मा. अव्यक्त आहे आधार कोण आहे? ब्रह्मा. स्वयं असं. मग 3 झाले ना, व्यक्त, अव्यक्त आणि तदाधार पाहिजे. अधिष्ठान मात्र तिन्ही याच्यामध्ये आहे. आणि व्यक्त असं आहे, व्यक्त ज्या वेळेला आहे त्यावेळेला अव्यक्त नाही, अव्यक्त आहे त्यावेळेला व्यक्त नाही. त्याला आधार असलेले मृत्तिका मात्र सत्य आहे. हे त्रिशू अत्ययोध व्यक्त आणि अव्यक्त. पर्याय काल वेदेना, त्याला काल परिचित आहे. कोणाला? व्यक्त आणि अव्यक्ताला. व्यक्त आहे त्यावेळेला अव्यक्त नाही, अव्यक्त आहे त्यावेळेला व्यक्त नाही. ब्रह्म मात्र तिन्ही कालामध्ये असं. देश काळ याच्या काय पलीकडे असा काल नाही की ज्या कालामध्ये काय नाही. आपल्याला 2 काल बसतात. जन्माच्या पूर्वी होतो का आपण? त्याला प्रागभाव म्हणायचा. बरं, देह पडल्यानंतर हो का आपण? मग कोणता? फक्त वर्तमान कालामध्ये आपण. भूतकाळातही नव्हतं, भविष्यकाळातही. मग कोणत्या काळात आहो? आपल्याला आजी बरं मध्यंतरीच भासते. आणि ते काय असते? गोदावरी नदी नाही का, मृगजळाची नदी ब्रह्मगिरीवरून निघत नाही, आणि समुद्राला काय होत नाही. मध्यंतरी भासते म्हणून ते खरी नसून काय दृष्टांत. पर्याय काल वेते तृतीयांश अनुवची.
तृतीय नाम ब्रह्म, ते मात्र सर्वामध्ये व्याप्त असलेले ब्रह्म. त्याला कोणताही काल परिच्छेद नाही, सर्व काळ आहे, कोणत्याही काळामध्ये ते. व्यक्ते नष्टे बी नाम निवृत्ते अनुवर्तते, तेन नामना निरुपत्वात् व्यक्तत्वं तद्रूपमुच्यते. व्यक्त नष्टेपि नाम त्वं वक्ते अनुवर्तते. जरी घट फुटला, कोण व्यक्त म्हणजे न घट, नष्ट म्हणजे काय झाला, तरी पण नामरूप आहे. आपल्या मुखामध्ये नामरूपाने घट काय, कारण ज्यावेळेला कुंभार पुन्हा घट उत्पन्न करतो, मग मातीत घट आहे का? नाम आणि रूप एक कोणाच्या ठिकाणी चाललेलं आहे, कुंभाराच्या ठिकाणी. नामरूप हे मात्र जसंचे आहे. घट जरी नामरूप म्हणजेच घट, घट म्हणजे नामरूप आहे का ते पहा. व्यक्ते नष्टे बी नामतन भक्त रे अनुवर्तते. मुखामध्ये आणखी नाम, पुन्हा आणखी माती आली की तो घट काय करतो, तयार करतो. कोणत्याही कार्याला संस्कार असावे लागतात. जर संस्कार नसेल नाही तर स्वभाव धावत असते का. भूमी आतून स्वयं बघाडी आघाडी घ्यायची, बदे कुलाल मातीचे. कार्य म्हटलं की त्याला दोन कारण असावी लागतात. एक उपादान कारण, सर्वामध्ये व्याप्त असते ते कोणतं उपादान कारण, आणि ज्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. उपादानावर भिन्न असते त्याला काय म्हणायचं. मग कुंभार क्रियेने आलेलं जे आहे ते मात्र कसं आहे, मिथ्या आहे. नाम आणि रूप कोणा मिळालं ते कसं आहे, ते कधी असतं आणि कधी. पण मृत्तिका मात्र तिन्ही कालामध्ये आहे. घटाच्या पूर्वी मृत्तिका आहे, घटकालातही आहे. घट फुटल्याने मृत्तिका जशीच्या तशीच आहे. तेन नामना निर्भत, नामानेच त्याचा काय होत असते व्यवहार. घट म्हटलं तर काय घेऊन येतं, घट. घटामध्ये जर व्यवहार केला तर व्याप्ती कोणाची आहे, मातीची. पण घट बाण म्हटलं तर माती घेऊन येतो का घट घेऊन येतो. आणि माती आणली तर मग ते पोरांनी सांगितलं, म्हणलं घट आणा. म्हणलं तुम्ही घटात तरी काय. मग मी माती आणली तर काय बिघडलं. पाणी भरण्याचं काम मातीत होतं असे का, मग कोणाचं ते. दृष्टांत देऊन हा सिद्धांत आहे. म्हणून ना तेन नाम नाम रूपत्वात, नामाच्या जोगाने त्याचं रूप व्यक्त असल्यामुळे नामाशिवाय त्याला स्वतंत्र अस्तित्व. नामरूप हे, नामरूप म्हणजेच घट आणि घट म्हणजेच नामरूप. हे नामरूप कसं आहे त्याच्याकरता 43 श्लोक. निष्ठत्वात विनाशित्वात वाचारंभन नामता व्यक्तस्य न तद्रूपम सत्यम किंचित मृदादिवत. निस्सत्वात आहे का, स्वतःचं काही अस्तित्व आहे का त्याला. मातीला अस्तित्व आहे, नामरूपाला काय नाही, अस्तित्व नाही. निष्ठत्वात विनाशित्वात, घट फुटलं म्हणजे काय जात असते, मृत्तिका पुन्हा जशीच्या, फक्त नामरूप काय होत असते, जात असते. पुढे खापराच्या रूपाने कोण आहे, मातीच आहे की. मग मृत्तिका मात्र कोणत्याही काळामध्ये आहे. घटाच्या नाशाच्या पूर्वी मृत्तिका, घटकालाची मृत्तिका, नाश झाल्यानंतरही. म्हणून निस्तत्वात निस्तत्वात विनाशित्वात आहे काय. म्हणून ते कसं आहे, ते निसत्व आहे, स्वतःचं सत्व नाही, पुन्हा विनाशवान आहे. आणि वाचारंभन नामता, केवळ वाणीमध्ये त्याचं अस्तित्व आहे, एरवी त्याला अस्तित्व. त्याला वाचारंभनम विकारो नाम ध्येयम
मृत्तिका इथे सत्य, सत्याचा शोध आहे ना. आपण जगत सत्य मानून बसलं देव नाही का. वेदांत शास्त्र सांगते जगत सत्य नसून काय. आपण प्रत्यक्षप्रमाणे दिसते ना, दिसत असताना जुन्या आंधळ्याप्रमाणे सांगतात जगत नावाची वस्तू. मग सिद्ध करून दाखवावं लागतं. काय करून दाखवावं? एक ब्रह्मच आहे. काय ब्रह्मापासून सृष्टी होत असते का? मग सृष्टीच्या आहे काय? एखादा दोरीवरती सर्प भासतो, दोरी सर्प झाली का? दुसरीकडून आला का? नाही का? दोरीपासून सर्प झाला का? भासते याची. मग कसं काय म्हणाल का अज्ञान काय? आणि जे अज्ञान काय त्याला विवर्त म्हणतात. कोणता वाद? विवर्त म्हणजे मिथ्या, विवर्त म्हणजे अध्यास. फक्त दिसण्यापुरतं त्याला अस्तित्व, त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. मग जगाचा जो कोणती सत्ता? प्रातिभाषिक सत्ता. आणि ब्रह्माची कर्म आहे. मग ब्रह्म तसंच हे दृष्टांत समजलं नाही का? दोरीवर तर सर्प भासला होता, दुसरीकडून आला होता का? नाही. दोरीपासून सर्प झाला का? काय काय दोरीपासून कुठे सर्प? दोरीचा सर्प झाला का? भासला याची. मग कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य आहे. मग सर्प कसं आहे? विवर्त, मिथ्या आहे. आता हे ब्रह्मापासून जगत झालं का? ब्रह्म जगत कुठून आलं का? ब्रह्म जगत झालं का? भासते याची. कोणाचं कार्य? आणि जे जे अज्ञान कार्य असते ते विवर्त. आणि विवर्त म्हणजे मिथ्या, अध्यास. काय म्हणायचं? दिसत जरी असलं तरी काय नाही. मृगजळ जरी दिसत असलं तरी जमीनवरी होते का? मग जगत किम स्वरूप आहे? अध्यास्त. म्हणून जो अध्यास्त म्हणजे मिथ्या. मिथ्या काय म्हणायचं? जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणायचं? दोरीच्या ठिकाणी सर्प आहे का? भासला याची. मग सर्प सत्य आहे का अध्यस्त आहे? म्हणून किम सत्य आहे? अध्यस्त किम स्वरूप असतं. म्हणून अधिष्ठान सत्य, जगत ब्रह्म सत्यम जगत असेच ना. म्हणून 2-3 त्याचे हे दिलेले आहे बा. व्यक्त सनत रूपम. व्यक्त जे आहे ते दिसायला जरी दिसलं तरी ते सत्य नाही. किंचिन मृदाज. मृत्तिकेप्रमाणे नामरूप काय नाही, सत्य नाही. ते बदलणार आहे. काय नाही का? एकच पदार्थ असतो. एखादे गहू असतात. बरं कणिक कोणाची झाली? आता गहू म्हणता का? कणिकेला गहू आहे. बरं त्याच्यात पाणी टाकलं, गोळा केला, आता पीठ म्हणता का? काय म्हणतात? कणिक म्हणतात. तिथं चपाती केली अशी गोल, तव्यावर ठेवली, आता त्याला कणिक म्हणता का? आता काय म्हणतात? चपाती. त्याचा तुकडा पडला, आता चपाती म्हणता. आणि पुढेकडे गेला, एक रूपात आहे का? तशीच याची स्थिती नासच आहे. म्हणून या ते म्हणते म्हणजे बदलणार हे परिवर्तन म्हणतात. ते रामसुखदासजी म्हणायचे संसारामध्ये एकत्व नाही, संसार परिवर्तनशील आहे. एक सूर्य दिवससुद्धा सारखा राहतो का? मग उगवतो त्यावेळेला सकाळ म्हणतात, पुढे 2-3 तास गेले दुपार, मावळाच्या वेळेला सायंकाळ. जाऊ द्या. ज्याच्यामध्ये विकार आहे काय ते सत्य नसून काय. जगात सुद्धा 15 अध्यायाने काय ठरवलं? अश्वत्थम आहे काय? ऊर्ध्व मूळ अश्वत्थम पदाचा 2-2 वेळा आलेला आहे. 15 अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अश्वत्थम प्राव, आणि पुन्हा 3ऱ्या अध्याय नरूपमस्य नंदोनाच्या आधी
अश्वत्थम येणं. म्हणून जगत कसं आहे, ब्रह्म कसं आहे. 43 श्लोक झाला. पुढे आणखी सत्संपदे 14 आणि 15 पुढे कुठं आहे, चातुर्मास आहे. आणि हे एक आहे 40चा आकडा कसा आहे, 40चा आकडा 43 आहे ना, याचा विचार कधी करू.